संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 7 आणि ओवी क्रमांक 158 मध्ये त्यांनी असं नमूद केलं, तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, मग तया विजय माझी भासे सलील काय. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस पाण्याचं घर्षण होऊन त्या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी पडतं तर त्याच्यापासून वीज निर्मिती होते आणि वीज निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी विजेमध्ये खरंच पाणी असतं का, नंतर पाणी असतं का, हे त्यांनी विज्ञानाचा जो काही सहसंबंध अध्यात्मासोबत आणि अध्यात्माचा सहसंबंध विज्ञानासोबत जोडला. त्यानंतर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेमध्ये 414 नंबरचा जो काही त्यांचा अभंग आहे, लोह चुंबकाचे निबळे उभे राहिले निराळे, या अभंगातून त्यांनी सांगितलं की जर कधी आपण लोखंडाची सुई घेतली, ती लोखंडाची सुई सुद्धा चुंबकाजवळ नेली तर ती उभी राहते. म्हणजे याचा अर्थ की आपण सांगू शकतो की अध्यात्म हे विज्ञानासोबतच चालत असतं. पुढे त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला जो काही अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 116 मध्ये सुद्धा सांगितलं, जड परी जवळिका, जड परी जवळिका, लोह चळे तरी चळो का, कवनू शिनू भ्राम का सानिध्यानाचा. मग या ठिकाणी बघा, लोखंड जड असूनही चुंबकाजवळ खेचल्या जातं. मग आता त्याच्याजवळ खेचताना लोखंडाला कोणताच त्रास होत नाही. मग त्यांनी पुन्हा अध्याय क्रमांक 13 मध्ये ओवी क्रमांक 122 मध्ये असं सांगितलं, संसर्गे चेष्टिजे लोहे परी लोह भ्रामका नोहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. मग याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, लोहाचे जे काही चुंबकाच्या सानिध्यामध्ये जातं, म्हणजे लोखंड ही चुंबकासारखं होतं परंतु लोखंड चुंबक बनत नाही. असं या ठिकाणी अनेक जे काही दृष्टांत, अनेक ज्या ओव्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वर असेल, संत तुकाराम असेल यांनी आपल्या अभंग गाथेतून ओवेतून सांगितलं की विज्ञानाला अध्यात्माची जोड पाहिजेच. म्हणून या ठिकाणी विज्ञान आणि अध्यात्म नेहमी सोबतच असणारे सर्वांना आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.